Hello students. Now we are going to see two examples that are given in our syllabus, that is of changing moment of inertia or changing angular momentum or angular velocity of the body. What will the effect of these changes on the body? For example, in first example, in ballet dancers example, what is meant by ballet dance that we have seen on television? What is meant by ballet dance? In ballet dance, these dancers are performing a dance on आईस सरफेस. म्हणजे हे जे बॅलेट डान्सर्स असतात हे एका आईस सरफेसवर अशा प्रकारचा डान्स परफॉर्म करत असतात. तुम्ही पाहिलेला असेल टी व्हीमध्ये. त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की दीज बॅलेट डान्सर्स आर परफॉर्मिंग द डान्स अँड दीज डान्सर्स आर कम क्लोज टुगेदर ऑर मूव अवे फ्रॉम देअर पोझिशन्स ड्युरिंग देअर डान्सेस. म्हणजे ते डान्स करत असताना ते वेगवेगळ्या प्रकारचे राऊंड्स घेत असतात. स्मॉलर किंवा लार्जर रेडियसचे राऊंड्स ते घेत असतात. आता जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं दिसेल की स्मॉलर रेडियसचे राऊंड्स जेव्हा ते घेतील तेव्हा त्यांचा स्पीड थोडासा वाढलेला असतो किंवा त्याचा अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणून आपण ती वाढलेली असते. आपण आता ते टी व्हीवर पाहतो, आपल्या लक्षात येत नाही, तर आपण थोडंसं ऑब्झर्व करायचं यानंतर. मग आपल्या असं लक्षात येईल की दीज बॅलेट डान्सर्स आर परफॉर्मिंग अ डान्स अँड when they come close together during the dancing, that is, समजा आपण असं म्हटलं की these are the dancers and these are performing around during the dance near the axis, that is imaginary axis. म्हणजे एका कोणत्या तरी इमॅजिनरी ॲक्सिसच्या भोवती समजा ते फिरत आहेत असं आपण कन्सिडर करू. तर आर हे त्यांचं डिस्टन्स आहे समजा ॲक्सिसपासून प्रत्येकाचं, ते आर हे सध्या कमी आहे समजा, दॅट इज आर इज लेस. व्हॉट इज मीन बाय मोमेंट ऑफ इनर्शिया? इट इज द मास. समजा या बॅलेट डान्सरचं मास यम आहे आणि याचं इथून डिस्टन्स आर आहे, तर आपण काय म्हणू, यम आर स्क्वेअर. हे काय झालं, त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. असं प्रत्येकाचं मोमेंट ऑफ इनर्शियाबद्दल बोलत झालं तर तो कमी राहील, कारण की आर कमी आहे. मग आर म्हणजे यम इंटू आर स्क्वेअर असते. आय कमी आहे आणि आय म्हणजे यम इंटू आर स्क्वेअर असते. आर स्क्वेअरमधलं आर जर कमी राहिलं तर स्क्वेअर कमी येईल, म्हणून यम इंटू आर स्क्वेअर व्हॅल्यू कमी येईल, म्हणून मग आय पण काय येईल, एम आय कमी येईल. And therefore its mi is less. Now as mi is less, we are observing that these dancers are performing a round of small radius, that is folding their hands, and in this case their speed increases. म्हणजे त्यांची जी व्हेलॉसिटी आहे ती फिरण्याची ती वाढलेली असते आणि ही वाढलेली व्हेलॉसिटी जी आहे तिला त्यामुळं यांना राऊंड्स पर मिनिट RPM म्हणू आपण. एका मिनिटात हे असे जास्त राऊंड्स घेऊ शकतात. म्हणजे ते कमी वेळ जास्त राऊंड घेत असतील, म्हणजे राऊंड्स पर सेकंद किंवा राऊंड्स पर मिनिट जर आपण म्हटलं तर त्याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणू. फ्रिक्वेन्सी ऑफ राऊंड्स ती काय राहते, जास्त राहते, कारण की यांचं मास हे लेस डिस्टन्सवर डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. आणि लेस डिस्टन्स जर असेल तर MI हा कमी असतो, आणि MI जर कमी असेल तर निश्चितच त्यांची फ्रिक्वेन्सी काय राहते, जास्त राहते. लक्षात आलं? हे आपण ऑब्झर्व करत असतो नेहमी, आपण नकळत हे ऑब्झर्व करत असतो, आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर जर आपण पाहिलं तर लार्जर डिस्टन्सवर जेव्हा ते राहतात तेव्हा काय राहते, समजा आता त्यांना एक मोठा राऊंड घ्यायचा आहे, तेव्हा ते एकमेकांपासून दूर जातात किंवा त्यांचे हँड स्ट्रेच करून ते एकमेकांचे हँड्स पकडतात. अशा वेळी जर आपण पाहिलं तर मोठा राऊंड घेताना ते स्लो घेतात राऊंड, ते फास्ट नाही घेत. जेवढा फास्ट हा स्मॉल राऊंड घेत होते तेवढा फास्टली ते मोठ्या राऊंडवर फिरत नाहीत. त्यांची व्हेलॉसिटी ही कमी झालेली असते. इथे व्हेलॉसिटी वाढलेली होती, अँग्युलर व्हेलॉसिटी, म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढलेली होती. बरोबर आहे ना? ओमेगा इक्वल टू 2πf, म्हणून मग ओमेगा जर वाढलेला असेल तर एफ पण वाढलेला असेल. म्हणून या ठिकाणी ओमेगा वाढलेला असतो म्हणून फ्रिक्वेन्सी पण मोर मिळते आपल्याला. इथे जर आपण पाहिलं तर लार्जर रेडियससाठी त्यांचे आउटस्ट्रेच केलेले त्यांचे हँड्स इथं आपल्याला दिसत आहेत. हे आउटस्ट्रेच हँड्स जे आहेत ते एकमेकांना पकडतील किंवा दूर दूर जर राहतील तर त्यांचा जो रेडियस आहे एका इमेजनरी ॲक्सिसच्या भोवती त्यांच्या राऊंड्सच्या वेळेस, ड्युरिंग देअर राऊंड्स, द रेडियस ऑफ देअर राऊंड about any imaginary axis is more. As the radius is more, that means mass is distributed from the axis at larger distance, and therefore m into r square, that is r is more, therefore mi is also more. As mi is more,
Therefore, mass is distributed at a larger distance and as they are taking rounds, omega is less. आता जर ते राऊंड घेतील तर मास हे दूर अंतरावर असल्यामुळं त्यांना जास्त जोराने अशा प्रकारचा राऊंड घेता येणार नाही. अशा वेळी त्यांची अँग्युलर वेलॉसिटी ही कमी राहील आणि अँग्युलर वेलॉसिटी कमी राहिली तर ओमेगा इक्वल टू 2πf म्हणू आपण. तर एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी सुद्धा काय राहील, कमी राहील. हे आपल्या रिलेशनवरून दिसते, ओमेगा इक्वल टू 2πf. म्हणून आपण असं म्हणू की ॲज ओमेगा इक्वल टू 2πf, ॲज ओमेगा इज लेस, देअरफॉर 2πf दॅट इज एफ इज ऑल्सो लेस, दॅट इज फ्रिक्वेन्सी ऑल्सो लेस. अशा प्रकारे आपण बॅलेट डान्सरच्या एक्झाम्पलमधून हे पाहू शकतो की एम आय आणि फ्रिक्वेन्सी किंवा एम आय आणि अँग्युलर वेलॉसिटी कशा प्रकारे कमी किंवा जास्त होत असते आणि ते कशा प्रकारे मेंटेन करतात. त्यानुसार त्यांना स्लिपिंग कसं अवॉइड करता येते आणि त्यांचा शो हा अट्रॅक्टिव्ह कसा होऊ शकतो. जवळ असताना जोराने फिरतील तर ते त्यांचा स्पीड वाढलेला असेल तर आपल्याला ते अट्रॅक्टिव्ह दिसतं. दूर असताना पण ते स्लो फिरतील तर अशा प्रकारे ते स्लिप होणार नाही. अशा प्रकारे दोन्ही गोष्टींमागे कारणं आहेत. हे झालं एक एक्झाम्पल बॅलेट डान्सर्सचं, लक्षात आलं असेल तुमच्या. दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे डायव्हिंगचं. व्हॉट इज मीन बाय डायव्हिंग. डायव्हिंग म्हणजे काय, तर एक डायव्हिंग बोर्ड असतो, त्याच्यावरून जे पाण्यात उडी मारणारे जे स्पर्धक असतात कॉम्पिटिशनमध्ये त्यांना डायव्हिंगवर पॉईंट्स मिळत असतात. डायव्हिंग करणे म्हणजे काय, तर ते हवेत किती अशा प्रकारे राऊंड्स कंप्लीट करू शकतात हवेमध्ये, त्यानुसार त्यांचं डायव्हिंगची स्किल किती आहे ते काढल्या जाते आणि त्यानुसार त्यांना मार्किंग केल्या जाते. तर कॉम्पिटिशनमध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचे डायव्हर्स जे असतात, ड्रायव्हर नाही म्हणू आपण, डायव्हर म्हणू. DIVER आहे तो किंवा DIVING, दॅट इज डायव्हिंग. म्हणजेच काय, हवेमध्ये स्पिन होणे, हवेमध्ये रोटेट होणे, त्याला आपण डायव्हिंग असं म्हणू. तर हवेमध्ये रोटेट होताना अशा प्रकारचा जो डायव्हर असतो हा स्वतःचे हँड्स जे आहे ते स्ट्रेच करतो. सगळ्यात पहिले हँड स्ट्रेच केला की त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो आपल्याला थोडासा जास्त म्हणू आपण मिळतो. तो त्याच्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणात राहील. अशा प्रकारे तो इथून उडी मारताना जास्त जोराने खाली येणार नाही. तर नंतर खाली आल्यावर जेव्हा तो लिव्ह किंवा जेव्हा आपण सोडतो तो डायव्हिंग बोर्ड, व्हाईल लिव्हिंग द डायव्हिंग बोर्ड इट फोल्डेड देअर बॉडी, इज ॲज्युम दॅट दीज आर द फोल्ड्स ऑफ द बॉडी. त्याचे हात आणि पाय त्यांनी फोल्ड करून ठेवलेले समजा. In this case, these folded hands and due to these folded hands and legs, its distance, that is mass of hands and legs, distance of mass and hands from the center of the body is decreases. Therefore, mi also decreases. mi जर डिक्रीज होत असेल तर आपल्याला माहीत आहे की इथे वेलॉसिटी काय असते, वाढलेली असते. जसं आपण इथे पाहिलं आणि वेलॉसिटी वाढली म्हणून फ्रिक्वेन्सी वाढलेली असते. अशा प्रकारे याची हवेमध्ये फिरण्याची, अशा प्रकारे कोलांट्या उड्या खाण्याची वेलॉसिटी काय आहे, वाढलेली असते आणि म्हणून तो त्याचा स्किल चांगल्या प्रकारे दाखवू शकतो. अँड हेन्स ड्यू टू दिस फोल्डेड बॉडी mi डिक्रीजेस अँड फ्रिक्वेन्सी ऑफ इट्स राउंड्स इन एअर increases. As the frequency increases, it takes more rounds in air and when it comes close to water, he again stretch his hands and legs. आता हा उलटा काढलेला आहे मी इथे. हे त्याचे हात आहेत आणि हे त्याचे पाय आहेत. हा पुन्हा स्ट्रेच करतो. का करतो, कारण की अशा प्रकारे स्ट्रेच केल्यामुळं त्याला पाण्यामध्ये जाताना त्या पाण्याच्या प्रवाहासोबत त्याच प्रमाणात त्याची बॉडी सरळ सरळ आतमध्ये जाऊ शकते. त्याला स्ट्रीम लाईन असं म्हणू आपण. एक या स्ट्रीमच्या लाईनमध्ये तो प्रवेश करतो. त्याच प्रकारे मग त्याला पाणी लागत नाही आणि तो आरामशीर असा पाण्याच्या आतमध्ये जाऊ शकतो. इझिली इट कॅन फ्लो इन द वॉटर. दॅट मीन्स स्मूथ एंट्री इन टू द वॉटर इज पॉसिबल. So these are the two examples explaining the different mi or related frequencies of the body during their motion. इथे आपण पाहायचं राहिलं की mi डिक्रीज झालेला आहे म्हणून मग राऊंड्स जास्त झाले. इथे आपल्याला mi वाढवायचा होता म्हणून आपण दूर अंतरावर त्याचे हात ठेवलेले होते, म्हणून याचा बॉडीचं मास हे दूर अंतरावर डिस्ट्रीब्यूट झालेलं होतं आणि म्हणून याचा mi जो आहे तो वाढलेला राहील. आपल्याला माहिती आहे डिस्टन्स जर जास्त असेल तर mi जास्त असतो. डिस्टन्स जर मासचं कमी असेल सेंटरपासून तर mi हा कमी असतो. इथे आपण पाहिलेला आहे. म्हणून मी इथे कमी mi असताना फ्रिक्वेन्सी वाढलेली दिसून येईल. म्हणजे एकाच वेळेस तो जास्त प्रमाणात इथे काय करेल, राऊंड्स कंप्लीट करताना आपल्याला दिसून येईल. इथे mi वाढलेला आहे त्यामुळे याला इथून
उडी मारायला बरं होतं आणि म्हणून मग तो जेव्हा लीव करतो, इथून सोडतो, त्यावेळेस तो स्वतःचे हातपाय जवळ घेतो आणि जास्त प्रमाणात अशा प्रकारचे राऊंड्स घेतो. पुन्हा त्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली असते, त्याचा स्किल हे जास्त प्रमाणात दिसेल, त्याला मार्क जास्त मिळतील, त्याला पॉईंट जास्त मिळतील. आणि पुन्हा तो पाण्यामध्ये येताना जर तो असाच आला असता तर तो पद्धतशीर पाण्यामध्ये फ्लो करू शकला नसता. म्हणून तो या ठिकाणी त्याची बॉडी काय करतो, परत स्ट्रेच करतो आणि स्ट्रेच केलेल्या बॉडीमुळे तो इझिली वॉटरमध्ये फ्लो होऊ शकतो, स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये तो एंटर करू शकतो. लक्षात आलं तुमच्या? तर इथे एम आय लेस असला म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त असते, इथे एम आय जास्त होता म्हणून फ्रिक्वेन्सी कमी होती, इथे परत एम आय जास्त होता म्हणून फ्रिक्वेन्सी कमी राहिली असते. म्हणून तो सरळ सरळ इथून उडी मारू शकतो, न कोलंट एवढ्या अशा प्रकारचे राऊंड्स न घेता तो खाली येऊ शकतो. परत इथे फोल्ड बॉडी केली तरी त्याचा एम आय डिक्रीज होतो, फ्रिक्वेन्सी वाढते. परत तो इथे हवेतल्या हवेत जास्त प्रमाणात उड्या, जास्त प्रमाणात राऊंड्स घेऊ शकतो. नंतर तो खाली येतो आणि त्याची बॉडी स्ट्रेच करतो, त्यामुळे तो वॉटरमध्ये इझिली फ्लो होऊ शकतो. दीज आर द 2 एक्झाम्पल्स डिस्क्रायबिंग द more amount of rounds which are responsible because of less amount of mi. That means distribution of mass gives the least amount of mi. These are the 2 examples explaining these 2 quantities or relation between these 2 quantities. Now further, rolling motion is the next topic, but in our syllabus this rolling motion is now cancelled. That is 25% of our syllabus is cancelled, therefore rolling motion topic is cancelled. So now in next lecture we are going to see the exercise questions and MCQs of this chapter. Thank you.